पुण्यातील राजाराम पूल परिसरात बुधवारी दुपारी भर रस्त्यात एका तरुणीची छेड काढण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। मद्यधुंद अवस्थेत असलेल्या एका तरुणाने तरुणीला त्रास देण्यास सुरुवात केल्यावर तेथील संतप्त नागरिकांनी त्याला पकडून चांगलाच चोप दिला। या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते। या प्रकरणी वारजे पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे। मात्र कायदा हातात घेतल्याप्रकरणी मारहाण करणाऱ्या नागरिकांवरही गुन्हे नोंदवण्यात आले आहेत। प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना बुधवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास घडली। राजाराम पूल हा परिसरातील एक वर्दळीचा रस्ता म्हणून ओळखला जातो। दुपारी या भागातून एक तरुणी जात असताना एका तरुणाने तिला अडवले आणि तिची छेड काढण्यास सुरुवात केली। संबंधित तरुणीने त्या तरुणाला कडाडून विरोध केला आणि तिथून निघून जाण्याचा प्रयत्न केला। मात्र मद्यधुंद अवस्थेत असलेल्या त्या तरुणाने तिचा पिच्छा सोडला नाही। तो तिला सातत्याने अश्लील शब्दात बोलून त्रास देत होता आणि तिचा रस्ता अडवत होता। भर रस्त्यात एका तरुणीची विटंबना होत असल्याचे पाहून रस्त्यावरून जाणारे प्रवासी आणि परिसरातील नागरिक एकत्र आले। तरुणीला होत असलेला त्रास पाहून लोकांचा संयम सुटला। तो तरुण तिथून पळून जाण्याच्या प्रयत्नात असतानाच नागरिकांनी त्याला चहूबाजूंनी घेरलं। संतप्त जमावाने त्या मद्यपी तरुणाला पकडून तिथेच बेदम चोप देण्यास सुरुवात केली। पुण्यासारख्या शहरात महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर येत असताना अशा विकृत प्रवृत्तींना धडा शिकवलाच पाहिजे, अशा भावना यावेळी नागरिकांनी व्यक्त केल्या। या घटनेची माहिती मिळताच वारजे पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी त्या तरुणाला संतप्त जमावाच्या तावडीतून सोडवून ताब्यात घेतलं। त्यानंतर त्याला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आलं। वैद्यकीय अहवालात या तरुणाने मोठ्या प्रमाणात मद्यप्राशन केल्याचे निष्पन्न झाले आहे। पीडित तरुणाने दिलेल्या तक्रारीनुसार वारजे पोलिसांनी या तरुणावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे। मात्र या प्रकरणाला तेव्हा वेगळे वळण मिळाले जेव्हा पोलिसांनी मारहाण करणाऱ्या नागरिकांवरही गुन्हा दाखल केला। पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी याबद्दल माहिती देताना सांगितलं की तरुणीची छेड काढणाऱ्या तरुणावर कडक कारवाई करण्यात येत आहे, परंतु कोणत्याही परिस्थितीत नागरिकांनी कायदा हातात घेणे अपेक्षित नाही। मारहाण झालेल्या तरुणाने दिलेल्या तक्रारीवरून त्याला मारहाण करणाऱ्या 5 ते 6 अज्ञात नागरिकांविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आलाय। भर दिवसा आणि गर्दीच्या ठिकाणी घडलेल्या या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की अशा प्रकारच्या घटना घडल्यास तातडीने पोलीस नियंत्रण कक्षाला कळवावे, जेणेकरून पोलीस कायदेशीर मार्गाने कारवाई करू शकतील। सध्या वारजे पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू आहे। या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली असून पोलिसांच्या दुहेरी भूमिकेवर नागरिकांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत। शगुफ्ता शेख, लोकमत.com, पुणे।